सुनबाई, आज सुनबाई, जेवण झाले असेल तर मला दे ना, मला खूप भूक लागली आहे ग. 80 वर्षांच्या ममताताई थरथरत्या आवाजात स्वयंपाकघराकडे पाहत उभ्या होत्या. सकाळपासून त्यांनी काहीच खाल्ले नव्हते, त्यांच्या पोटात भुकेने कळा येत होत्या. सकाळी कचोऱ्या बनवल्या होत्या पण मी खाल्ल्या नाहीत. सुनबाई, आता काही हलके फुलके असेल तर दे ना. घड्याळात 12 वाजले होते. त्यांच्या पोटात जणू आग पेटली होती. त्यांचे शरीर कमकुवत झाले होते. इतक्यात स्वयंपाकघरातून सून रीना रागाने बाहेर आली. आता 12 वाजले आहेत, अजून जेवायची वेळ नाही. जेवायची वेळ झाली की मिळेल जेवण. सकाळपासून भूक भूक करत बसता. 80 वर्षांच्या झाल्या तुम्ही पण भूक कमी होत नाही. एक वेळच जेवण खा आता. हे ऐकून ममताताईंच्या डोळ्यांत पाणी आले. त्या शांतपणे बरामद्यात गेल्या. त्यांनी एकदम पाणी पिऊन टाकले. पण पाणी पिऊनही त्यांची भूक शांत झाली नाही. त्या हळूहळू आपल्या खोलीत जाऊन बसल्या. डोळे मात्र घड्याळावर तर कधी दरवाजाकडे पाहत होते. आज नितीन लवकर आला तर, पण तो वेळेवरच आला. दुपारी 2 वाजता नितीन आला, जेवला, पण त्याने आईकडे लक्ष दिले नाही. ममताताई हळूच बाहेर आल्या. सुनबाई, आता तरी जेवण दे ना ग, रीना थंड आवाजात म्हणाली. छोले भटुरे बनवले आहेत पण तुम्ही खाऊ शकत नाही. डॉक्टरांनी तुम्हाला साधे जेवण खायला सांगितले आहे. ममताताई हतबल झाल्या. मग मी काय खाऊ? रीना आत गेली आणि बासी 2 पोळ्या आणि लोणचे त्यांच्या समोर फेकले. हे खा. तेव्हा ममताताई म्हणाल्या, सुनबाई, थोडे दूध दे ना. दूध? गप्प बसून खा आणि भांडी घासा. भुकेने व्याकुळ होऊन ममताताईंनी पोळ्या खायला सुरुवात केल्या. घाईघाईत खाताना त्यांना ठसका लागला. खोकल्याने सगळे अन्न बाहेर आले. तेवढ्यात रीना आली आणि रिमोट त्यांच्या डोक्यावर फेकला. खायला सुद्धा जमत नाही तुम्हाला? त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. त्या कोपऱ्यात उभ्या राहून रडत राहिल्या. हे देवा, मला घेऊन जा, माझ्या घरात मी भिकारी झाली आहे. दुसऱ्या दिवशी रीना त्यांची खाट अंगणात टाकते. तुम्ही आजपासून इथेच राहायचे. पण मुलगा नितीन काहीच बोलत नाही. एक दिवस दुपारी ममताताई अंगणात उन्हात पडलेल्या होत्या. त्यांच्या अंगावर घामाच्या धारा वाहत होत्या. त्यांचा चेहरा कोमेजलेला होता. त्यांचे डोळे खोल गेलेले होते. त्यांचे शरीर इतके अशक्त झाले होते की उठायलाही ताकद उरली नव्हती. तेवढ्यात घरात फोन वाजतो. नितीन फोन उचलतो. हॅलो दादा, मी सपना बोलते. आवाज ऐकताच नितीनच्या चेहऱ्यावर थोडा ताण दिसतो. दादा, मुलांना सुट्टी लागली आहे. मी विचार करते की 10 दिवसांनी येते. हे ऐकून नितीन थोडा गोंधळतो. कारण त्याला माहिती असते की घरातले खरे रूप जर बहिणीसमोर आले तर मोठी अडचण होईल. तो कसाबसा म्हणतो, हो हो, ये. फोन ठेवताच रीना संतापाने म्हणते, काय गरज आहे तिला इथे येण्याची? आता तिच्यासमोर नाटक करावे लागेल. आईला नीट ठेवावे लागेल. वेळेवर खायला द्यावे लागेल. मला हे सगळे झेपणार नाही. नितीन तिला समजावतो, तू शांत राहा. फक्त 10 दिवसांची गोष्ट आहे. पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य असते. फक्त 2 दिवसांनीच दारावर बेल वाजते. रीना दरवाजा उघडते. समोर सपना उभी असते. ताई, तुम्ही? अजून 10 दिवस होते ना? सपना हसत म्हणते, हो, पण अचानक काम होते म्हणून आले. ती घरात पाऊल टाकते तेव्हा तिची नजर सरळ अंगणाकडे जाते. तिथे तिची आई तिला उन्हात पडलेली दिसते. सपना काही क्षण स्तब्ध होते. तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. ती धावत आईकडे जाते. आई. ती आईला हलवते. आई, तू इथे का पडली आहेस? इतक्या उन्हात? ममताताई कसाबसा उठून बसतात. मुलीला पाहताच त्यांच्या डोळ्यांत पाणी येते. त्या तिला घट्ट मिठी मारतात. बाळा, तू आलीस. त्या रडायला लागतात. सपना घाबरते. आई, काय झाले? ममताताई लगेच स्वतःला सावरतात. काही नाही, आनंदाचे अश्रू आहेत. तेवढ्यात रीना बाहेर येते आणि लगेच नाटक सुरू करते. अरे ताई, या ना आत. आई ना जिद्दी झाल्या आहेत. आम्ही किती सांगतो आज झोपा, पण ती ऐकत नाहीत. सपना थोडी शांत होते. तिला वाटते खरेच आई हट्टी असेल. ती आईचा हात धरते. चला आई, आपण आज जाऊ. ममताताई काही बोलू लागतात. पण रीना त्यांच्याकडे रागाने पाहते. ममताताई घाबरून शांत होतात. खोलीत गेल्यावर सपना आईकडे बारकाईने पाहते. ती खूप सुकलेली दिसत असते. गालात गेलेले होते. हातपाय थरथरत होते.
आई तू इतकी बारीक का झाली आहेस? तू नीट खात नाहीस का? ममता ताई हसण्याचा प्रयत्न करतात. खाते बाळा, पण त्यांच्या आवाजात कमजोरी स्पष्ट जाणवत असते. सपना मनात विचार करते, काहीतरी चुकीचे आहे. पण रीना इतके चांगले वागते की तिचा संशय कमी होतो. त्या दिवशी रीना खास जेवण बनवते. गरम गरम पोळ्या, भाजी, गोड पदार्थ सगळे सुंदर सजवून आणते. आई, चला जेवायला. ममता ताईंच्या डोळ्यांत चमक येते. त्या जेवणावर तुटून पडतात, खूप वेगाने खायला लागतात. जणू कित्येक दिवसांनी अन्न मिळाले आहे. सपना हे सगळे पाहत राहते. तिच्या मनात शंका वाढते, आई इतकी भुकेलेली का आहे? पण ती काही बोलत नाही. रात्री रीना आणि नितीन हळू आवाजात बोलत असतात. सपनाकडचा प्लॉट आपल्या नावावर घ्यायचा, ती सहज देईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नितीन बोलतो. सपना, तो प्लॉट? सपना लगेच म्हणते, हो दादा, मी विचार केला आहे. तो प्लॉट तुमच्या नावावर करते. हे ऐकून दोघे खूप खुश होतात. आता ते ममता ताईंशी अजून चांगलं वागायला लागतात. वेळेवर जेवण देतात. पण हे सगळे फक्त नाटक असते. काही दिवसांनी सपना स्वयंपाकघरात जाते. तेव्हा तिचा भाचा म्हणतो, आत्या, मी हे आजीला देतो. आणि तो बासी पोळ्या उचलतो. सपना थांबवते, हे काय आहे? तेव्हा भाचा निरागसपणे म्हणतो, आत्या, आजी रोज हेच खातात. सपना चकित होते. तिच्या पायाखालची जमीन सरकते. तिला सगळे सत्य कळते. तिच्या डोळ्यांत अश्रू येतात. माझ्या आईसोबत असे. त्या क्षणी ती ठरवते, मी सत्य बाहेर आणणार. ती शांतपणे घरात CCTV लावते आणि योग्य वेळेची वाट पाहते. एक दिवस सकाळीच सपना मुद्दाम बाहेर जाण्याचा बहाणा करते. वहिनी, मी जरा बाजारात जाऊन येते. रीना हसत म्हणते, हो ताई, जा ना आरामात. पण सपना बाहेर जाताच घरातले खरे रूप पुन्हा बाहेर येते. ममता ताई खोलीत बसलेल्या असतात. त्यांच्या हातात गरम गरम जेवणाची थाळी असते. त्या हळूहळू खायला सुरुवात करतात. त्यांच्या डोळ्यांत समाधान दिसत असते. इतक्यात रीना आत येते आणि ते दृश्य पाहताच तिचा चेहरा रागाने लाल होतो. हे म्हातारे, ती झटकन थाळी हिसकावून घेते. तुझी हिंमत कशी झाली गरम जेवण खायची? ती ममता ताईंचे केस जोरात ओढते. तू तुझी औकात विसरलीस का? आणि त्यांना जोरात ढकलते. ममता ताईंचे डोके भिंतीवर आपटते. त्या वेदनेने ओरडतात. पण घरात त्यांना वाचवायला कोणी नसते. रीना थांबत नाही. तुझी मुलगी गेली की दाखवते तुला. ती त्यांना ओढत स्वयंपाकघरात घेऊन जाते. तिथे भांड्यांचा ढीग असतो. हे सगळे धुवून टाक लवकर. ममता ताई अशक्त शरीराने काम करायला लागतात. त्यांचे हात थरथरत असतात. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत असतात. पण त्याच वेळी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लावलेले CCTV कॅमेरे सगळे रेकॉर्ड करत असतात. आणि बाहेर एका दुकानात बसलेली सपना मोबाईलवर हे सगळे पाहत असते. तिचे हात थरथरतात. तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळतात. माझ्या आईसोबत इतका अत्याचार. तिचे हृदय तुटते. पण ती स्वतःला सावरते. आता पुरे झाले. काही वेळाने सपना घरी परतते. रीना लगेच नाटक करते. ताई, या, आज कोर्टला जायचे आहे ना? सपना शांतपणे म्हणते, हो, जायचे आहे. मग ती अचानक गंभीर होते आणि रीनाकडे बघते. पण आधी एक काम आहे. आणि अचानक सपना रीनाच्या गालावर जोरात थप्पड मारते. रीना हादरते. तुमची हिंमत कशी झाली? सपना ओरडते, ही मालमत्ता माझ्या आईसाठी आहे. तेवढ्यात नितीन आत येतो. काय चाललंय हे? सपना रागाने म्हणते, तुझ्या घरात काय चाललंय ते तुला माहिती आहे का? नितीन काही बोलणार इतक्यात सपना दाराकडे वळते आणि मोठ्या आवाजात म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, आत या. पोलीस आत येतात. रीना आणि नितीन घाबरतात. सपना मोबाईलवर रेकॉर्डिंग दाखवते. हे बघा, माझ्या आईवर कसा अत्याचार होतो. पोलीस सगळे पाहतात आणि क्षणाचाही विलंब न करता दोघांना अटक करतात. तुम्हाला वृद्धांवर अत्याचार केल्याबद्दल अटक केली जाते. रीना रडायला लागते. माफ करा, पण आता उशीर झालेला असतो. नितीनही गप्प उभा असतो. सपना थंड आवाजात म्हणते, आता शिक्षा भोगा माझ्या आईच्या प्रत्येक अश्रूची. पोलीस त्यांना घेऊन जातात. घर शांत होते. ममता ताई कोपऱ्यात उभ्या असतात, थरथरत. सपना त्यांच्याकडे जाते. हळूच त्यांचा हात धरते. आई, आता सगळे संपले. तू आता माझ्यासोबत येणार.
ममता ताई रडत तिच्या कुशीत शिरतात. सपना त्यांना आपल्या घरी घेऊन जाते. तिथे त्यांची खूप काळजी घेते, वेळेवर जेवण देते, औषधे देते. हळूहळू ममता ताईंची तब्येत सुधारते. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येते. एक दिवस ममता ताई म्हणतात, बाळा, तू मला नवजीवन दिलेस. सपना त्यांच्या हातात हात घेते. आई, आता तू कधीच एकटी नाहीस. हळूहळू सगळे ठीक होते. आई मुलगी आनंदाने राहू लागतात. आई वडील हे देव असतात. त्यांची सेवा करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप उरतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही आपली गोष्ट कशी वाटली ते कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून आपण आपला हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.